नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. संध्याकाळचे 5:30 वाजता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांसह शेतकरी आक्रमक. कांद्याच्या दरांवरून विधान भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन. कांद्यासह कापसाला भाव देण्याची मागणी. कांद्याच्या माळा घालत सरकारचा निषेध. सरकारने ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार. विरोधकांच्या आक्रमक मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची सभागृहातून घोषणा. येवल्याच्या धामणगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कोबी पिकावर फिरवावा लागला रोटावेटर. चांगला भाव मिळत नसल्यानं विजय जेजुरकरांनी उचललं टोकाचं पाऊल. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मानोरा तसंच मालेगाव आणि वाशिम या शासकीय केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी सुरू. शासकीय हरभरा खरेदीमुळे बाजार समित्यांमध्ये होणारी आर्थिक लूट थांबणार. सांगलीतल्या वाळवा तालुक्यामध्ये कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन. वीज तोडणी केल्यास विभागीय कार्यालयाला टाळं ठोकू, स्वाभिमानीचा इशारा. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं राहुरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको. तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन. शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात हरभरा फेकत आंदोलन. जळगावच्या पारोळा इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा मोर्चा. कापसाला 13,000 रुपये भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. कापसाच्या वजन काट्यात घोळ केल्यामुळे शेतकऱ्यांकडून व्यापाराला चोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. घटना जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातल्या वडार गावातली. साताऱ्यातल्या कोयनानगर इथे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वात श्रमिक मुक्ती दलाचं आंदोलन. अंगणवाडी सेविकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा. 1,500 रुपये मानधनासह अंगणवाडी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही होणार सुरू. अंगणवाडीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत चर्चा. मराठा क्रांती मोर्चाचा लॉंग मार्च संध्याकाळी मुंबईमध्ये धडकणार. आरक्षणाच्या मागणीवरून छत्रपती संभाजीनगरहून शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा पालकमंत्री कार्यालयात राडा. अमरावतीचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवून फडणवीसांनी अमरावती जिल्ह्यावर अन्याय केला असं म्हणत ठाकरे गटाची पालकमंत्री शोधा आणि 50 खोके मिळवा अशी घोषणाबाजी. पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी जिजाऊ संघटनेचं आंदोलन. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा. पुण्यामध्ये उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांवर झालेल्या सीबीआय कारवाईचा नांदेडमध्ये निषेध. आम आदमी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. जळगावच्या दीपनगर औष्णिक वीज केंद्रासमोर वंचित बहुजन आघाडीचं चटणी भाकर आंदोलन. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, आंदोलकांची मागणी. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यात 8 महिन्यांच्या गरोदर महिला वनकर्मचाऱ्यांचं वनविभागाविरोधात धरणं आंदोलन. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाहक त्रास दिल्याचा आरोप. तर पीडित महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. गायरान जमिनींबाबत तूर्त कारवाई नको असे आदेश असतानाही उस्मानाबादेत शेतकऱ्यांना नोटिसा. वर्ग 2 चे पैसे भरण्याबाबत नोटीस आल्यानं शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. यवतमाळच्या वणीमध्ये शिवाजी पार्क बनला लव्हर पॉइंट. बॉयफ्रेंडसाठी 2 मुलींची तुफान हाणामारी. एका मुलाचं 2 मुलींसोबत अफेअर सुरू असल्यामुळे राडा.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या वर्षभरात 237 नवजात बालकांचा मृत्यू. माहितीच्या अधिकारात धक्कादायक वास्तव आलं समोर. राज्य सरकारला नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यात अपयश आल्याची सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया. राज्यातील सफाई कामगारांना राहती घरं मालकी हक्कानं देण्याचा महत्त्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर. निर्णयानंतर पंढरपुरात सफाई कर्मचाऱ्यांनी पेढे वाटत फटाके फोडत साजरा केला आनंद. पुण्याच्या खोडद इथे नवरदेव नवरीची जेसीबीतनं वरात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुरातत्व खात्याचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल. 2 अधिकाऱ्यांकडून अंबाबाईच्या मूर्तीची केली जाणार पाहणी. संवर्धन करताना अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याचं उघड. जुन्नर तालुक्यातल्या नगर कल्याण महामार्गावर गतिरोधकाचा अंदाज न आल्यानं टेम्पोमधील मासे रस्त्यावर मासे गोळा करण्यासाठी नागरिकांसह प्रवाशांची गर्दी. इचलकरंजीमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची केंद्र सरकारविरोधात निदर्शनं. मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आपची घोषणाबाजी. नांदेडच्या कंधार एसटी आगारात औरंगाबाद नावाचा फलक काढून भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा फलक लावला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून एसटीच्या कारभाराचा निषेध. राज्य शासनाच्या प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात भिवंडीमध्ये निवेदन सादर. वीज वितरण कंपनीनं तब्बल 37% वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर ठेवला. त्यामुळे वीज दर प्रति युनिट सुमारे ₹2.55 वाढणार. सातारा जिल्ह्यातल्या 1443 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याची धक्कादायक माहिती. ग्रामपंचायत मंदिर प्राथमिक शाळेमध्ये भरते अंगणवाडी. पालघर बोईसर चित्रालय येथे इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत एक कामगार जखमी. पहिल्या मजल्यावर स्लॅबचं काम सुरू असताना घडली दुर्घटना. बीडमधल्या धारूर पंचायत समितीच्या अभियंत्यांकडून नागरिकाला धमकी. रस्त्याच्या कामाची तक्रार करणाऱ्याला जेसीबी खाली चिरडण्याची धमकी. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरवल्याप्रकरणी राष्ट्रवादीशी संबंधित माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल. राष्ट्रवादी नेते महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे अडचणीत. तडीपार आरोपीसह त्याच्या साथीदाराला नागपूर पोलिसांकडून बेड्या. दरोड्याच्या प्रयत्नात असताना मोठी कारवाई. आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, दोरी, तलवार, मिरची पावडरसह अन्य साहित्य जप्त. सोनं चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बुरखाधारी महिलेला बेड्या. हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे दुकानदारानं पोलिसांना दिली माहिती. अकोल्यातील डोणगावमधली घटना. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये अवैधपणे मुरमाचं उत्खनन करणाऱ्यांना दणका. जेसीबीसह एक ट्रक जप्त. महसूल प्रशासनाची कारवाई. शेगावमधल्या धाडसी घरफोडीची स्थानिक गुन्हे शाखेकडून यशस्वी उकल. 11 आरोपींना अटक. 1 जण अजूनही फरार. तर हिरेजडित सोनं, चांदी यासह एकूण 40,31,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या आडेगाव इथे वीज वितरण अधिकाऱ्याला 1,000ची लाच घेताना अटक. वीज मीटर बसवण्यासाठी शेतकऱ्याकडे मागितली होती लाच. वाशिमच्या हिंगोली नाका ते अकोला नाका भागातील वाहतूक कोंडी सुटणार. संबंधित महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 300 कोटींचा निधी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. नांदेडच्या बिलोली इथल्या दत्त टेकडी पर्यटन स्थळाची दुरवस्था. पर्यटन स्थळाची देखभाल करण्याची नागरिकांची मागणी. व्हीआयपी नंबरसाठी बुलढाणाकरांनी आरटीओकडे मोजले ₹2.25 कोटी. आरटीओनं दिली माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये विज्ञान दिवस साजरा. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा विज्ञान दिनात सहभाग. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले विविध प्रयोग. नागपुरात चक्क गटाराच्या झाकणांची चोरी. 5 महिन्यात 200 गटारांची झाकणं चोरीला. मनपा आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अस्वल आपल्या 2 पिलांना पाणवठ्यावर घेऊन जाताना कॅमेऱ्यात कैद. पाणवठ्याच्या जवळ जाताच पिलांनी पाठीवरून उडी मारत भागवली तहान. बुलढाण्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटकांना अस्वलाचं दर्शन. रस्त्या शेजारील जंगलात फिरणारी अस्वल कॅमेऱ्यात कैद. तुम्ही पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून व्हायरल करणाऱ्यांना तातडीनं अटक करा. घुंगरू चित्रपटातील कलाकारांची मागणी. कारवाईच्या मागणीवरून आंदोलनाचाही इशारा.
डहाणूतल्या दामसे कुटुंबियांनी हात रुमालावरती छापली लग्नपत्रिका. मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं तयार केलेल्या पत्रिकेवर वारली पेंटिंग. एका पत्रिकेसाठी 15 रुपये खर्च. बुलढाण्यामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाचं आयोजन. जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान थीमवरती आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले प्रदर्शनात. खडकोलीच्या आयडियल इंग्लिश स्कूलच्या म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्ड वाद्य वादक आणि विद्यार्थ्यांनी साकारली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती. 100 विद्यार्थी आणि 450 वादकांचाही सहभाग. पुण्याच्या शिंदेवाडी इथे अज्ञात व्यक्तीनं पेटवला 1.5 एकर गहू. शेतकरी गोरक्ष हांडे यांचं मोठं नुकसान. राज्यात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. बुलढाण्यात 16 ठिकाणी उष्माघाताचे कक्ष स्थापन. भूम तालुक्यातल्या ग्रामाला संभाजीराजेंची भेट. रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा छत्रपती संभाजीराजेंकडून पंचनामा. रुग्णालयात डॉक्टर नर्स यांची कमतरता. अनेक ठिकाणी अस्वच्छता. बंद मशीन धुळखात पडून. मावळ तालुक्यातल्या मऊ दवणेवाडी या गावचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. यावेळी रेड्याच्या मुखी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविले याचा केला देखावा. G20 परिषदेचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमधल्या बुद्ध लेणी, आंबेडकर लेणीला शिष्टमंडळाची भेट. तसंच बिबिका मकबरा याचीही घेतली भेट. वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाला मिळणार गतिशक्ती. या योजनेअंतर्गत वर्धा, सेवाग्राम, हिंगणघाट, पुलगाव, धामणगाव इथल्या रेल्वे स्थानकांचं रूपडं पालटणार. पुण्यातल्या रामटेकडी ते खराडी भागात पाणीपुरवठा 2 मार्चला राहणार बंद. परिसरातून जाणाऱ्या पाईपलाईनवर फ्लोमीटर बसवण्याचं काम हाती. शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. नागपुरातल्या रमण विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन. दिंडीत 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. विज्ञान पढाव देश बढावचा दिंडीमधनं दिला संदेश. पुण्यातल्या महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेत नाशिकची नागपूरवर मात. एकतर्फी लढतीत 9-0 गोलनं विजय. नाशिक संघाच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण. पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील्स बनवणं बिल्डरला पडलं महाग. जामिनावर सुटलेल्या सुरेंद्र पाटीलला मानपाडा पोलिसांनी केलं तडीपार. दोडगावमधल्या अतियब पेट्रोल पंपाचा मॅनेजर पेट्रोल डिझेल विक्रीचे पैसे घेऊन पसार. सिनेस्टेल पाठलाग करत मेहकर पोलिसांकडून अटक. मॅनेजरकडून 4 लाखांसह मोटरसायकल जप्त. सुरक्षा रक्षक नसलेल्या इमारतीमध्ये रेकी करत चोरी करणाराला बेड्या. मानपाडा पोलिसांची कारवाई. आरोपीकडून 10 गुन्ह्यांची उकल करत 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्यातल्या पाणीपुरवठा संदर्भातील वाढत्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेकडून 24 तास हेल्पलाईन सुरू. 1 मार्चपासून पालिकेकडून ही हेल्पलाईन सेवा सुरू होणार. ठाण्यातल्या पाणीपुरवठा पूर्ववत. पाण्याची टंचाई मात्र कायम. ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागात पाणी टंचाईच्या तक्रारी. वाशिमच्या करंजीमध्ये गोठ्याला भीषण आग. आगीत 35 पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू. आता गाडी बिल इजल्यावर दर कोसळल्यानं फ्लॉवरचा खर्च निघेना. बुलढाण्याच्या देऊळगाव माहीमध्ये शेतकऱ्यानं एकरी 60,000 रुपये खर्चले. मात्र फ्लॉवरच्या शेतात सोडल्या मेंढ्या. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात वाघाची दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्व्हिस सेंटरच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकानं ऑटो सेंटर समोरच पेटवली रिक्षा.